नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 भूमिती मधील समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.3 पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग सराव संच 1.3 पाहूया। समरूप त्रिकोण कशाला म्हणायचं? समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स। आता इथं त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF दोन त्रिकोण दिलेले आहेत। मग दोन्ही त्रिकोणामध्ये एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण आपण समरूप त्रिकोण आहेत असे म्हणतो। मग त्रिकोण ABC व DEF मध्ये कोण A एकरूप कोण D हा इथला पहा, कोण A एकरूप कोण D एकरूप आहे, कोण B एकरूप कोण E हा B आणि E एकरूप आहेत। नंतर कोण C आणि कोण F हा कोण C आणि कोण F हा कोण C आणि कोण F हे सुद्धा कसे आहेत? एकरूप आहेत। आणि AB भागिले DE बरोबर BC भागिले EF बरोबर AC भागिले DF म्हणजेच ह्या दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू कशा आहेत? प्रमाणात आहेत। तर त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समरूप त्रिकोण असतात व त्रिकोण ABC आणि DEF हे समरूप आहेत हे अशा चिन्हामध्ये लिहितात। बघा, त्रिकोण ABC हे समरूपतेचं चिन्ह अशा स्वरूपाचं लिहितात। मग समरूप त्रिकोणाच्या कसोट्या। आता समरूप त्रिकोणाच्या काही कसोट्या आहेत। दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी हे 6ला 6 घटक जे आहेत, 3 कोण आणि 3 बाजू, ते दाखवण्यापेक्षा योग्य जर 3 घटक जर दाखवले तर ते दोन त्रिकोण समरूप होतात आणि त्यालाच आपण ह्या पुरेशा अटींचा समूह म्हणजे समरूपतेच्या कसोट्या म्हणतात। मग दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी काही विशिष्ट अटी तपासणे पुरेसे आहे। मग त्या विशिष्ट कोणकोणत्या अटी आहेत त्या पाहूयात। समरूपतेची कोको कसोटी। आता समरूपतेची कोको कसोटी किंवा को 3 वेळेस म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत कोणाशी एकरूप असतील त्याला आपण समरूपतेची कोको कसोटी म्हणतो। इथं दिलेलंच आहे, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण कसे असतात? समरूप असतात। आता शिरोबिंदूतील संगती आपण 6 प्रकारे घेऊ शकतो, कोणत्याही 6 प्रकारे। तर त्यातली कमीत कमी कोणत्याही एका प्रकारे आपल्याला संगती सांगायची आहे। आता या संगतीत कोण A एकरूप P आहे, B एकरूप Q आहे, C एकरूप R, तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे सांगितलेलं आहे। मग बऱ्याच वेळेस आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोण एकरूप आहेत हे दाखवण्याची आवश्यकता नाही, कारण तर त्रिकोणाचे कोणतेही जर दोन कोण दाखवले तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते आपल्याला माहिती आहे। मग त्यापैकी जर आपण दोन कोण जर एकरूप दाखवले तर तिसरा आपोआपच होतो, म्हणून त्याच कसोटीला आपण कोको कसोटी असं म्हणणार आहोत। म्हणजे फक्त दोन कोण जरी दाखवले तरी पुरेसे आहेत। दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो हे आपल्याला माहिती आहे। कशावरून? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते, म्हणून हे दोन कोण दाखवणे पुरेसे आहेत। म्हणून फक्त आपण दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असतील म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोण तर ते दोन त्रिकोण समरूप असतात आणि या गुणधर्माला आपल्याला काय म्हणायचंय? कोको कसोटी। आणि जास्तीत जास्त वापर आपल्याला याच कसोटीचा करायचा आहे। दुसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी, म्हणजे दोन बाजू आणि दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण, किंवा इंग्रजीतून त्याला SAS टेस्ट असं म्हटलं जातं, म्हणजे साइड अँगल साइड। आता इथं पण सांगितले दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कसे असतात? समरूप असतात। आता इथे या दोन आकृत्यामध्ये पहा, उदाहरण दिलेलं आहे KLM आणि RST। आता यांच्या बाजू हे काय आहे? 1 भागिले 1.5 आणि आता दुसरी म्हणजे हे कोणती आली? KL आणि RS। त्याचप्रमाणे LM आणि ST बघा 2 भागिले 3। मग दोन प्रमाणात आहेत का? बघा, दोन्ही बाजू प्रमाणात LM भागिले ST बरोबर
इथं काय आहे KL भागिले RS आणि हे प्रमाणात आहेत. आता तुम्ही म्हणता आता ह्याला काय करा, 2 न गुणाकार करा. ह्या दोन्ही बाजूला 2 न गुणाकार केला तर काय येईल 2 1.5 गुणिले 2 म्हणजेच 3 म्हणजे 2/3 बरोबर 2/3 हे दोन्हीही सारखं गुणोत्तर मिळते. म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनं, बाकोबा कसोटीने समरूप आहेत. आता तिसरी आहे समरूपतेची बाबा कसोटी SSS टेस्ट. तर SS टेस्ट मध्ये पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात असतील. कशा असतील, प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीने समरूप असतात किंवा इंग्रजीतून त्याला SSS टेस्ट असं म्हटलं जाते. आता समरूप त्रिकोणाचे काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. परावर्तनता म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC म्हणजेच प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. पहिला काय आहे परावर्तनता गुणधर्म म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो, त्याला म्हणायचे परावर्तनता गुणधर्म. दुसरा आहे सममितता गुणधर्म म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा पहिल्याशी समरूप असतो. आता ABC समरूप DEF तर DEF समरूप ABC, याला कोणता गुणधर्म म्हणायचे, सममितता गुणधर्म. आणि तिसरा आहे संक्रामकता ट्रान्झिटिव्हिटी. जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला आणि तिसरा सुद्धा समरूप असतात. तो गुणधर्म म्हणजे संक्रामकता गुणधर्म. पहा इथं ABC समरूप DEF दिलाय, DEF समरूप GH आहे म्हणजे पहिला दुसऱ्याशी आहे, दुसरा तिसऱ्याशी आहे, तर पहिला आणि तिसरा सुद्धा समरूप असतात. याला कोणता गुणधर्म म्हणायचे, संक्रामकता गुणधर्म. आता इथे एक उदाहरण दिलंय कृती स्वरूपात, ते आपण पाहूयात. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण कोणकोणत्या कसोट्या पाहिल्यात. पहिली कोको कसोटी, दुसरी बाकोबा कसोटी आणि तिसरी बाबा कसोटी. फक्त समरूपतेच्या 3च कसोट्या आहेत, त्या तिन्ही कसोट्या आपण लक्षात ठेवूयात. मग हे उदाहरण बघा, कृती दिलेल्या शेजारील आकृतीमध्ये BP लंब AC, CQ लंब AB आणि APC म्हणजे P बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे आणि Q बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. इथं लंब आहे म्हणजे 90-90 चे कोन दिले. तर उकल त्रिकोण APB व त्रिकोण AQC मध्ये पाहायचं APB म्हणजे हा त्रिकोण APB. आता APB व दुसरा त्रिकोण कोणता AQC, AQC हे इकडचं असा वरच्या बाजूचा. मग आता ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये पहिल्यांदा APB मध्ये P कितीचा आहे 90चा म्हणून इथं काय लिहू आपण 90 अंश. त्याचप्रमाणे कोण AQC बरोबर AQC हा सुद्धा कितीचा आहे 90चाच आहे. समीकरण 2 याला 1 समीकरण 2. मग 1 व 2 वर काय लिहिता येते APB बरोबर AQC, दोन्ही कोण एकरूप झाले. दोन कोण एकरूप आहेत म्हणून दोन कोण कसे दाखवले तर एकरूप. मग कोण PAB एकरूप कोण QAC. आता इथं आकृतीत बघा PAB म्हणजे कोणता कोण हा PAB PAB आणि दुसरा QAC म्हणजे कोणता आला हाच आला. म्हणजे दोन्हीकडे हा कसा आहे त्रिकोण सामायिक आहे म्हणून PAB एकरूप कोण QAC बरोबर त्याला काय म्हणू सामायिक कोण, कॉमन अँगल, सामायिक कोण. मग आता आपल्याला दोन कोण दाखवणं पुरेसे आहेत म्हणून त्रिकोण APB समरूप त्रिकोण AQC. कोणती कसोटी मिळाली, कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटीनं दोन्ही त्रिकोण कसे झाले समरूप झाले. मग आता चला पाहू सराव संच 1.3 पुस्तकामध्ये जे दिलेले उदाहरणं ते पाहूयात. त्यामध्ये उदाहरण पहिलं, सोबतच्या आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75 अंश, EDC बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण आणि कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. आता इथं आकृतीमध्ये बघा, इथं 75चा दिलाय D आणि इथं B दिलाय 75चा. मग आपण एकास एक संगती पण लिहायची आहे. मग आता इथं जर निरीक्षण केलं तर कोणकोणते दोन त्रिकोण असतील, हा मोठा त्रिकोण घेऊ आपण कोणता ABC त्रिकोण म्हणजेच ABC एकास एक संगती. आता बघा AB किती नंबरला घेतलाय 2 नंबरला, तसंच आपल्याला D 2 नंबरला लिहू EDC या संगतीने. आणि कोणत्या त्रिकोणामध्ये, मग ह्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये ही संगती सुद्धा आली EDC मध्ये. हा कोणकोणते एकरूप आहेत बघा, मग कोण ABC मधला कोण B
एकरूप कोन कोणता असेल? कोन डी. कारण प्रत्येकी किती दिलेले माप दिले आपल्याला, प्रत्येकाचं माप किती आहे? 75 अंश किंवा पक्ष. मग नंतर दुसरा कोणता कोण एकरूप दिसतोय तुम्हाला दोन्हीमध्ये? आता त्रिकोण परत एकदा पहा, ए बी सी आणि ई डी सी. तर कोण सी हा दोघांसाठी कसा आहे? सामायिक कोण आहे, म्हणून कोण सी एकरूप कोण सी. याचं कारण भूमितीमध्ये कारण लिहिणं आवश्यक आहे. कोणता कोण आहे हा? सामायिक कोण. सामायिक कोण. म्हणून मग आता दोन कोण दाखवले. कसोटी कोणती असेल? कोको समरूपता कसोटी. म्हणून कोको समरूपता कसोटीने कोणते दोन त्रिकोण? वर आपण जे गृहीत धरले नावं लिहिले तेच. मग त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण EDC. आणि संगतीनुसार कोणत्या संगती सुरुवातीला लिहिली आपण, मग योग्य एकास एक संगती लिहा. तर एकास एक संगती सुद्धा तेच असेल. ABC एकास एक संगती, हे एकास एक संगती EDC. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? म्हणजे कसोटीचं नाव पण लिहायचं आहे आपल्याला. मग आता इथं पहा, त्रिकोण कोणता आहे? PQR आणि दुसरा LMN. तर आता इथं जर आकृती पाहिली तर आपल्याला या ठिकाणी माप दिलेली आहेत बघा, सगळ्याचेच दिलेत का? मग संगत बाजू लिहूयात आपण प्रथम. मग संगत बाजू PQ ची संगत बाजू LM. मग यांचं गुणोत्तर घेऊ आपण. PQ भागिले LM बरोबर, किमती ठेवा. PQ ची किंमत 6 भागिले LM ची 3. 6 भागिले 3 म्हणजे 3 दुनी 6. याला समीकरण 1 म्हणून. एक पहिली बाजू घेतली. आता दुसरी संगत बाजू कोणती? QR ची संगत बाजू MN घेऊ. QR भागिले MN बरोबर 8 भागिले 4 म्हणजे 4 दुनी 8. समीकरण दुसरं. तसंच तिसरी बाजू सुद्धा घेऊ. कोणती बाजू तिसरी? PR भागिले, संगत बाजू आहे का बघू. PR भागिले LN 10 भागिले 5. 5 1 5, 5 दुनी 10. समीकरण तिसरं. मग आता समीकरण 1 2 3 सगळ्यांची ह्या गुणोत्तराच्या किमती काय आल्या हो? 2 2 2. म्हणजेच हे तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्याच आहेत, प्रमाणात आहेत. मग काय सांगता येईल? मग म्हणून आपल्याला 1 2 3 वरून PQ भागिले LM बरोबर QR भागिले MN बरोबर PR भागिले LM. मग आता तिन्ही बाजू त्रिकोणाच्या कशा आहेत? सारख्याच आहेत, समरूप आहेत. म्हणजेच काय सांगता येईल मग आपल्याला? आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? मग सरळ सांगता येईल. मग म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण कोणता असेल? LM. आणि कसोटी कोणत्या कसोटीनुसार? तिन्ही बाजू मिळाल्या म्हणजेच कोणती? बाबा समरूपता कसोटी. बाबा समरूपता कसोटी. बाबा समरूपता कसोटी. प्रश्न तिसरा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? तर इथं दिलेलं आहे आपल्याला लहान खांब आणि मोठा खांब दोन्ही पण दिलेले आहेत. 8 मीटर आणि 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत. त्यांची सावली सपाट जमिनीवर पडते, पण कधी? एकाच वेळी जर सावली पडत असेल तर सूर्यकिरणाने केलेला कोन कसा असेल? सारखाच असतो. समजा इकडच्या बाजूला जर हा सूर्य असेल तर इकड पडलेली सावली कशी असेल? याच्यावर एकाच वेळी सावली पडते, म्हणजेच होणारा कोन कसा असेल? मग या ठिकाणचा पण कोन सारखा असेल कुणासोबत? इथं B सोबत, किंवा इथला P चा कोन कुणासोबत असेल? Q सोबत. म्हणजे हे सुद्धा कोन सारखे येतील. P आणि A हे 2 कोन सारखे असतील. आता आकृतीत माप दिलेले आहेत आपल्याला. मग इथं सांगूयात आपण. आणि दुसरा कोन जमिनीवर खांब आहे म्हणजे कितीचा कोन करतो? जमिनीवर खांब 90चा कोन. मग आपण सांगू इथं त्रिकोण
पी आर क्यू व त्रिकोण कुठला असेल दुसरा संगती त्यानुसारच लिहूया. ए सी बी मध्ये कोणकोणते कोण? कोण आर एकरूप कोण कोणता असेल? सी, कारण प्रत्येकी किती अंशाचा आहे हा? 90. आणि नंतर एकाच वेळी सावली पडते म्हणजेच मग कोणता पी सांगा किंवा ए सांगा, किंवा फक्त आपण असंही सांगू शकतो एकाच वेळी सावल्या पडलेल्या आहेत म्हणून हे दोन कोण एकरूप असतात. मग कोणताही एक लिहू शकतो आपण. कोण पी एकरूप कोण कोणता असेल? ए. मग काय म्हणता येईल ह्याचं कारण? एकाच वेळी सूर्याची सावली किंवा सूर्यकिरणाने केलेला कोण, किंवा एकाच वेळी पडलेले सूर्यकिरण. मग म्हणून आपल्याला तर माहिती आहे मग दोन त्रिकोण कसे होतील? कोको कसोटीनुसार त्रिकोण पी आर क्यू समरूप त्रिकोण कुठला असेल? ए सी बी. आणि याचं कारण असेल कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. मग आपण सुरुवातीला पाहिले दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. आता संगत बाजू लिहिते वेळेस तुम्हाला पण माहिती आहे काय करायचं? पहिले दोन घ्यायचे की इकडचे पहिले दोन घ्यायचे, किंवा आकृतीत बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता. मग आता कोणता आहे पहिला? पी आर आहे का आपल्याला? आवश्यकता त्याची आहे. म्हणजेच पी आर भागिले ए सी बरोबर दुसरी आर क्यू ची गरज आहे का बघा? आर क्यू किंवा क्यू आर, हे दुसरे दोन आहे. मग क्यू आर भागिले इकडे काय असेल? बी सी. हे दोन क्यू आर भागिले बी सी. आता बरोबर तिसरी बाजू सुद्धा राहणार आहे, पहिलं आणि तिसरं पी क्यू भागिले कोण? ए बी. पण पी क्यू आणि ए बी ची काही आवश्यकता नाही म्हणून त्याला काही लिहायची गरज नाही. मग आता ह्या दोन बाजू लिहिल्या तर ह्याला कारण लिहायला विसरू नका. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या कोणत्या बाजू? संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. कारण त्रिकोण जर समरूप असले तर बाजू कशा असतात? प्रमाणात असतातच. मग किमती ठेवा. पी आर ची किंमत किती? 4 भागिले ए सी ची किंमत 8. 4 भागिले 8 बरोबर क्यू आर ची किंमत 6 भागिले बी सी ची किंमत x. तिरकस गुणाकार करू आपण. 4 गुणिले x बरोबर 8 गुणिले 6 म्हणजेच x बरोबर 8 गुणिले 6 भागिले 4. 4 1 4, 4 दुनी 8 आणि 6 दुनी 12. मग x बरोबर काय किंमत मिळाली आपल्याला? x बरोबर 12. आपल्याला कशाची किंमत? तर त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली. आता मोठा खांब कोणता आहे? हा एसी. आणि एसी ची सावली पडलेली कोण आहे? बीसी. म्हणून आपल्याला सांगता येईल मग या ठिकाणी मोठ्या खांबाची सावली किंवा मोठ्या खांबाच्या, म्हणून मोठ्या खांबाची सावली, मोठ्या खांबाची सावली किती मीटर मिळाली? मीटर एकक लिहिणं पण गरजेचं आहे. x ची किंमत किती आली आहे? 12 आणि एकक मीटर दिलेलं आहे 12 मीटर आहे. मोठ्या खांबाची सावली किती मीटर आहे? 12 मीटर आहे. प्रश्न चौथा. त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी, बीक्यू लंब एसी आणि बीपीसी एक्यूसी म्हणजे दरम्यानचा गुणधर्म. तर त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी दाखवा. आणि जर किमती दिल्या तिथं एपी बरोबर 7, बीक्यू बरोबर 8, एसी बरोबर बीसी बरोबर 12, तर एसी काढायचं. म्हणजे अगोदर आपल्याला समरूप दाखवायचं आहे आणि समरूप दाखवून नंतर एसी ची किंमत काढायची. मग प्रथम काय करू आपण? हे दोन त्रिकोण समरूप दाखवा. आकृतीचं निरीक्षण करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ए बी सी हा मोठा त्रिकोण बरोबर आहे, मोठा त्रिकोण. आणि नंतर सी क्यू बी, सी क्यू बी हे इकडच्या बाजूचा. तर ए बी कोणता आहे? ए बी सी म्हणजे हा ए बी सी मध्ये. आणि दुसरा आहे एबीसी नाही दाखवायचा आपल्याला, तर कोणता दाखवायचा आहे? सीपीए. पहा इकडे सीपीए, हा सीपीए आणि दुसरा आहे
CQB, CQB. तर प्रत्येकी दोघांमध्ये एक एक 90चा आहे आणि कोण सी कसा आहे, दोन्हीकडे पण कॉमन आहे. कोको कसोटीनं हे दोन त्रिकोण समोर होतील. मग उत्तर लिहूयात. त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये या दोन त्रिकोणामध्ये आता पहा CPA परत आकृतीमध्ये चला. CPA कोण P कितीचा आहे, 90 अंशाचा, म्हणून कोण CPA एकरूप कोण CQB मधला बघा. CQB म्हणजे क्यूच म्हणजे हेच असेल कोण CQB एकरूप आहेत कारण प्रत्येकी किती अंशाचे सांगितले तर 90, प्रत्येकी 90. मग नंतर दुसरा कोण C पहा, इथं दोन्हीकडे पण आहे CPA आणि CQB म्हणजे C कसा आहे, दोन्हीलाही सामायिक आहे, म्हणून कोण C एकरूप कोण दोन्हीकडे पण C. याचं कारण सामायिक कोण, सामायिक कोण. मग आपण दोन कोण दाखवले पुरेसे आहेत. मग म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. आणि कारण इथं लिहू किंवा वर अगोदर कारण लिहिलं असतं तरी चाललं असतं. कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी, किंवा फक्त कोको कसोटी म्हटलं तरी चालेल. मग आता जेव्हा दोन त्रिकोण कसे झाले हे समरूप, दोन त्रिकोण समरूप असले की त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतातच. मग आता प्रमाणात तीन बाजू घ्यायच्यात, पण ज्याच्या ज्याच्या किमती दिल्यात का तेच नावं घेऊ इथं आपण, AP आणि PA. तर आपण काय करू, आपण अगोदर AP घेऊ. हे का हे शेवटचं अगोदर AP भागिले इकडं काय येईल BQ, AP भागिले BQ बरोबर. नंतर आणखीन कशाची गरज आहे, BC ची आणि AC ची. AC म्हणजे पहिलं आणि तिसरं घेऊ, पहिलं तिसरं, इकडे सुद्धा पहिलं तिसरं. मग AC भागिले BC, AC भागिले काय असेल BC. आणि याचं कारण काय, कोणत्या बाजू आहेत ह्या, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग किमती ठेवूया. AP ची किंमत दिली आहे पहा किती, 7 भागिले BQ किती दिलाय 8 बरोबर. AC शोधायचा आहे आणि BC दिलाय 12. तिरकस गुणाकार करू आपण. 8 गुणिले AC बरोबर 7 गुणिले 12 म्हणजेच AC बरोबर 7 गुणिले 12 भागिले 8. 4 न भाग जातो, 4 दुनी 8, 4 त्रिक 12 म्हणजे 7 त्रिक 21 भागिले 2. 21 भागिले 2 म्हणजेच 21च्या निम्म करा किंवा 2 न भाग द्या. किती येईल हे 10.5. म्हणून AC बरोबर काय मिळालं आपल्याला, AC बरोबर 10.5 एकक, कारण एकक दिलेलंच नाही आपल्याला. तर AC बरोबर काय असेल 10.5. प्रश्न 5वा. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, हा PQRS मध्ये बाजू PQ समांतर SR, हे PQ समांतर SR आणि AR बरोबर काय दिले 5 AP. AR म्हणजे काही इथून कुठपर्यंत अंतर, हे AR बरोबर 5 AP आणि AS बरोबर 5 AQ, AS बरोबर 5 AQ म्हणजे बाजू दिलेले आहेत. तर सिद्ध काय करायचं आपल्याला, SR बरोबर 5 PQ. सिद्ध काय करायचं आपल्याला, साध्य असेल SR बरोबर 5 PQ हे सिद्ध करायचंय. मग आता या दोन दिले तर दोन बाजूंची काही आवश्यकता नव्हती, आपल्याला एक बाजू दिली असती तरी हे सिद्ध करता येईल. कारण हा त्रिकोण कोणता दिलाय आपल्याला, हा चौकोन कोणता दिलाय, समलंब चौकोन. समलंब चौकोनाच्या बाजू कशा आहेत, दोन बाजू समांतर आहेत. मग आपल्याला माहिती आहे दोन रेषा जर समांतर असतील त्यांना जर एक छेदिका छेदत असेल तर व्युत्क्रम कोण कसे असतात, व्युत्क्रम कोण एकरूप. समजा हा आणि हा कसे कोण आहेत, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. म्हणजेच इथं सांगता येईल आपल्याला कोणता हा Q कोण आणि इथला S कोण कसे असतील, इथला S कोण कसा असेल, एकरूप असेल. आणि हा विरुद्ध कोण, कोण ये इकडच्या त्रिकोणात आहे, इकडच्या त्रिकोणात आहे. मग हे दोन त्रिकोण आपल्याला याच्यावरून सांगता येईल. मग योग्य संगतीनं त्रिकोणाची नावं लिहूयात आपण.
योग्य संगतीनं मग काय सांगता येईल मग आपल्याला? या दोन त्रिकोण करून घेऊ आपण. कोणकोणते? त्रिकोण PAQ, त्रिकोण PAQ व त्रिकोण, आता P ची संगती कोणासोबत घ्यावी लागेल इकडं? R सोबत, आणि नंतर PA घेतलाय तर इथं RAS. तुम्ही संगती कोणती पण घेऊ शकतो, कारण इथं पहा या ठिकाणी कोण Q ची संगती कोणासोबत घेतली आपण? S सोबत. तर Q आणि S हे कसे आहेत? दोन युत्क्रम कोण आहेत, सारखे आहेत, आणि कोण A विरुद्ध, म्हणून नंबर 2 ला तो घेतलाय दोन्हीकडे. मग ह्या दोन त्रिकोणामध्ये काय सांगता येते? कोण Q, मी शॉर्टकट मध्येच लिहितो, चालतंय असंही. कोण Q एकरूप कोण S, म्हणजे S म्हणजे RAS मधला हा S कोण. S कारण कोणते कोण आहेत हे? युत्क्रम कोण. कोणते कोण मिळाले आपल्याला? युत्क्रम कोण. आणि कोणत्या रेषा समांतर आहेत? PQ समांतर SR. आणि कोणती छेदिका आहे वाटलं तर? SQ छेदिका. हे काही लिहायची गरज नाही, SQ ही छेदिका. SQ ही छेदिका. मग दोन कोण मिळाले. नंतर कोण A, एकरूप कोण A आहे का दोन्हीकडे? बघा हे काही वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे. कोणता कोण आहे हा? विरुद्ध कोण. कोणता कोण झाला? विरुद्ध कोण. विरुद्ध, आणि विरुद्ध कोण एकरूप असतातच. मग दोन कोण एकरूप झाले कसोटी, म्हणून त्रिकोण PAQ समरूप त्रिकोण RAS. याचं सुद्धा कारण कोको समरूपता कसोटी, कारण प्रत्येक उदाहरणात आपल्याला जास्तीत जास्त हेच कसोटी वापरलेली आपण, कोको समरूपता कसोटी. मग जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतातच. मग आता बघा आपल्याला कोणकोणत्या बाजू संगत बाजू घ्यायच्या आहेत? आपल्याला SR आणि PQ आलं पाहिजे, म्हणजे तिन्ही बाजू संगत घेऊन टाकू आपण. म्हणजे कोणकोणते असतील बघा, हे PA का AP? AP पाहिजे, म्हणून नाव फक्त जसं विचारलंय तसं PA आणि AP एकच आहे. तर AP भागिले इकडचं काय असेल? AR. बरोबर आहे. काही पहिले दोन AR बरोबर. दुसरी बाजू AQ पाहिजे का? आहे. मग AQ भागिले AS बरोबर. तिसरी बाजू काय असेल? पहिलं आणि तिसरं घ्या. PQ भागिले RS म्हणा किंवा SR, कोणतंही चालेल. समरूप त्रिकोणाच्या कोणत्या बाजू झाल्या ह्या? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. परंतु उदाहरणात काय दिले हो आपल्याला? SR बरोबर काय दिलेलं आहे? 5 PQ. SR बरोबर 5 PQ. मग ह्या SR ची किंमत ठेवू आपण. हे जसं असतं तसं AP SR बरोबर 5 PQ हे दाखवायचंय, पण त्या अगोदर वर किमती काय दिल्या? आता AR बरोबर 5 AP दिले. AR बरोबर 5 AP दिले आणि AS बरोबर 5 PQ दिले. 5 AQ दिले. मग याच्यापैकी कोणतीही एक किंमत वापरू आपण. ही किंमत वापरू. AS बरोबर काय ठेवू? 5 AQ ठेवू. मग हे दोनच, आता तिन्ही पैकी फक्त हे दोनच घेऊ. AQ भागिले AS च्या ऐवजी काय घ्यायचंय पहा इथं. AS च्या ऐवजी, आता इथं AS आहे ना, तर ह्या AS च्या ऐवजी किंमत घेऊ 5 AQ. 5 AQ बरोबर केल्या PQ भागिले SR. PQ भागिले SR. ह्या फक्त तीन बाजू लिहिण्याच्या ऐवजी आपण दोनच घेतल्यात आणि फक्त किंमत कुणाची ठेवली आहे? ह्या AS ची ठेवली आहे, SR ची नाही बरं. मग AQ आणि इथलं AQ कटून जाईल, म्हणजेच काय राहिलं? 1 भागिले 5. काहीच नाही ना इकडे. AQ कटून जाईल बरोबर PQ भागिले SR. तिरकस गुणाकार करा. हा तिरकस 1 गुणिले SR म्हणजेच काय असेल? SR बरोबर 5 गुणिले PQ म्हणजे 5 PQ. आणि यावरून आपलं जे साध्य होतं ते सिद्ध झालेलं आहे. प्रश्न 6वा. समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर बाजू DC, कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD काढा. बिलकुल 5वं उदाहरण जसं सोडवलंय
त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे. समलंब चौकोन दिलाय आणि बाजू दोन कशा दिल्यात, समांतर दिल्यात. म्हणजेच अगोदर बघा डायरेक्ट उत्तर डी हा कुणाला एकरूप असेल, इकडच्या बी ला. डी आणि बी एकरूप असतील आणि नंतर हे ओ विरुद्ध कोण कुणाला ओशी, म्हणजेच कोको कसोटीने हो का हेच दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूयात आणि त्यांच्या संगत बाजूच आहेत का बघा. हे कोणकोणत्या, ए बी, ह्या दोन त्रिकोणाची ए बी आहे सगळ्या इकडले बाजू, नंतर सी डी डी सी आहेच, ओ बी आहे, म्हणजे याच बाजू संगत बाजू येतात, म्हणजेच हे दोन त्रिकोण. म्हणून आपण उत्तर लिहिते वेळेस तेच दोन त्रिकोण घेऊ सुरुवातीला. मग त्रिकोण सी ओ डी व त्रिकोण, आता बघा संगती कोणाची, नंबर 2 ला ओ घेतले आणि डी 3 नंबरला, तर इथं बी 3 नंबरला घेऊ, ए ओ बी. त्रिकोण ए ओ बी मध्ये, कारण संगती सुद्धा महत्वाची आहे. हा, दोन त्रिकोणामध्ये कोणकोणते कोण एकरूप आहेत, कोण डी किंवा इथं याच्यामध्ये दोन त्रिकोणामध्ये इथं सांगून टाकू मग आपण कोणता, कोण डी. कोण डी एकरूप कोण कोणता असेल इकडचा, हा बी, कोण बी. आणि कारण कोणते कोण आहेत हे, व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण. आणि रेषा कोणकोणत्या समांतर होत्या, तर सी डी समांतर ए बी, सी डी समांतर ए बी हे पक्षामध्ये सांगितलेलंच होतं. मग आता एक कोण मिळाला, नंतर हे हा कोण ओ, ओ एकरूप ओ किंवा त्याचं पूर्ण नाव लिहू, कोण सी ओ डी एकरूप कोण कोणता असेल, ए ओ बी, ए ओ बी. आणि हा कोण कसा आहे, विरुद्ध कोण, सामायिक नाही, विरुद्ध कोण. कोणता कोण असेल, विरुद्ध कोण. मला वाटते पहिल्या उदाहरणात आपण काय लिहिलं होतं, मग कोण सीओडी एकरूप कोण एओबी कोणता कोण झाला, हा विरुद्ध कोण. म्हणून दोन त्रिकोण कोणकोणते, त्रिकोण सीओडी समरूप त्रिकोण एओ बी. कसोटी कोको कसोटी, कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. मग जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतात. पण तिन्ही बाजू न घेता आपल्याला ज्या योग्य चार बाजू घ्यायच्या त्याच बाजू घेऊयात आपण. मग कोणकोणत्या, इथं पहा, ज्याचं काम आहे तेवढ्याच बाजू घेऊ. ए बी ची आवश्यकता आहे, नंतर ओ बी ची आवश्यकता आहे, नंतर ओ डी ची आवश्यकता आहे आणि डी सी ची आवश्यकता आहे. म्हणजे पहिलं आणि तिसरं घ्या सुरुवातीला, डी सी भागिले इकडं काय असेल, बी ए किंवा ए बी, डी सी भागिले ए बी बरोबर दुसरी ओडी काढायचं आहे, म्हणजे ओडी भागिले ओ बी, ओडी भागिले ओ बी. आणि तिसरी बाजू कोणती असेल मग, ओ सी भागिले ओ ए, पण त्याची काही गरज नाही. याला कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कारण लिहिणं आवश्यक आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. किमती ठेवा. आता इथं पहा, फक्त आपण बदल करून लिहिलेला आहे. कोणता, सी डी लिहायचं ते डी सी लिहिलं, कारण जे किमती दिल्या का त्याच नावं इकडं घेतले आपण. तर डी सी ची किंमत किती, 6 भागिले ए बी ची किंमत 20 बरोबर ओडी ची किंमत शोधायच्या, ओडी ची किंमत, आणि ओबी ची किती आहे 15. मग ओडी भागिले 15 तिरकस गुणाकार करूया. 20 गुणिले ओडी बरोबर 20 गुणिले ओडी, ज्याची किंमत काढायची तो गुणाकार अगोदर घेतो आपण, 6 गुणिले 15. मग ओडी बरोबर 6 गुणिले 15 भागिले 20. कितीने भाग जातो बघा, 5 ने, पाऊण चौक 20, 5 त्रिक 15. नंतर इथं 2 ने भाग जाईल, बे दुनी 4, बे त्रिक 6. तर किती राहिले मग इकडं, 3 त्रिक 9 भागिले 2. 9 भागिले 2 म्हणजेच किती असेल, 4.5. मग म्हणून शेवटी उत्तर लिहिते वेळेस ओडी बरोबर, म्हणून ओडी बरोबर 4.5. ओडी बरोबर काय असेल, 4.5. प्रश्न 7वा. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू बीसी वर ई हा एक बिंदू आहे. रेषा डी ही किरण AB ला टी बिंदूत छेदते.
तर डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी हे दाखवा. तर आकृतीचं निरीक्षण करा. ए बी सी डी, हो का, हा ए बी सी डी हा कसा आहे, समांतरभुज आहे. समांतरभुज म्हणजे समोरासमोरील बाजू कशा असतील, एकरूप पण असतील आणि समांतर पण असतील. आणि त्यावर एक बिंदू कोणता घेतलाय, डी. ह्या बीसी वर कोणता, ई बिंदू आहे आणि रेषा डी अशी वाढवली की ती ए बी ला कुठं छेदते, टी मध्ये छेदते. तर सिद्ध काय करायचं आपल्याला, हो का, हे तर साध्य असणार आहे आपलं. साध्य डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टीई हे सिद्ध करायचं. मग आता आकृतीचं निरीक्षण करू आपण. आकृतीचं निरीक्षण केल्यावर असं लक्षात येते आपल्याला, कोणते कोण वगैरे सारखे सांगितलेत का आपल्याला या ठिकाणी, कोणतेही कोण सांगितले नाहीत. फक्त एबीसीडी हा काय सांगितलंय आपल्याला, समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतील. मग आता इथं बघा, ए बी कुणाला समांतर असेल, डीसी ला. मग ए बी समांतर असेल म्हणजेच एटी सुद्धा कुणाला समांतर असेल, डीसी ला. म्हणजे ह्या दोन बाजू कशा असतील, समांतर. मग दोन बाजू जर समांतर असतील तर आपल्याला माहित आहे, दोन रेषा जर समांतर असतील त्यांना जर एक छेदिका छेदत असेल तर व्युत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. मग पहा इथं, हो का, ही रेषा आणि ही रेषा दोन समांतर आहेत. मग हो का, इथला कोण कोणता, टी कोण, आणि टी ही जर कोणती डी ही जर छेदिका असेल तर हे काय असेल, इथला कोण. म्हणजे हे दोन कोण एकरूप असतील. आणि नंतर हा कोण कसा असेल, विरुद्ध कोण. या दोन्हीमध्ये आहे का हा विरुद्ध कोण. मग बस आपल्याला दोन कोण झाले की पुरेसे आहेत. मग ह्यांचेच नावं फक्त लिहूयात आपण. मग त्रिकोण, आता ह्या दोन त्रिकोणाची नावं संगतीनुसार लिहूया. मग काय लिहिता येईल, त्रिकोण, सुरुवात करा टीबीई म्हणा किंवा मग इथून सुरुवात करा. कुठून सुरुवात करायची, बी पासूनच. बीटीई त्रिकोण, ए बी समांतर डीसी, ए बी समांतर डीसी. कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. म्हणजेच ए बी आणि ही वेगळी रेषा आहे का, एटी समांतर काय म्हणता येईल आपल्याला, एटी समांतर कुणाला आहे, डीसी. कारण ए बी टी हे एक रेषेबिंदू आहेत, हे याला समांतर आहे. म्हणजेच काय सांगता येते आपल्याला, मग हे जर दोन रेषा समांतर असतील आणि कोणती छेदिका, डीटी ही छेदिका, डीटी ही काय असेल, छेदिका असेल, डीटी ही छेदिका. तर मग कोण टी, ह्या कोण टीचं नाव म्हणजे कोणता असेल, कोण बी टी डी. कोण बी टी डी एकरूप कोण कोणता असणार आहे, सी डी टी. कोणते कोण, व्युत्क्रम कोण. मग फक्त याचे नाव बदलू, बीटीडीच्या ऐवजी काय म्हणता येईल, बी कोण बी टी ई. लक्षात येते का, पहा हो काही बी टी डी. तर हे एकाच रेषेत आहे, तर डीच्या ऐवजी इथंच थांबू आपण, बी टी ई एकरूप कोण. इकडे सुद्धा सी डी ई. फक्त काय केलं आपण, नाव बदलले, ह्याला समीकरण 1. मग आता हे जे सुरुवातीला घेतलंय का ते पुढे घ्या. काय असेल मग, कोण त्रिकोण बीटीई व त्रिकोण सीडीई मध्ये, हा डायरेक्ट सांगून टाका. मग आता कोण बीटीई एकरूप कोण कोणता असेल, सीडीई. का घेतला, तर आपण सगळं एक मध्ये त्याचं पुराण सांगितलेलं आहे, एक वरून. कारण एक सांगितलं नाही, कोणता चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे, समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून डायरेक्ट एक वरून. आणि नंतर दुसरा हे ई कोण आणि ई कोण इकडला कसे असतील, हे कोण ई का त्याचं पण पूर्ण नाव लिहायचंय, पूर्ण घ्या. कोण बीईटी एकरूप कोण कोणता असेल, मग त्याला विरुद्ध कोण कोणता आहे, बीईटी ला सीईडी सीईडी. कोणता कोण आहे, विरुद्ध कोण. मग आपल्याला पुरेसा आहे, दोन कोण झाले. मग म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण कसे असतील,
कोको समरूपता कसोटीने, कोको समरूपता कसोटीने, कोको समरूपता कसोटीने कोणकोणते दोन, हेच त्रिकोण बीटीई, त्रिकोण बीटीई, समरूप त्रिकोण सीडी, सीडीई. आपण सुरुवातीला तर सांगितलेलंच आहे दोन त्रिकोण कसे झाले समरूप. आता कसोटीकडे कंसात लिहायचं ते इथं लिहिले आपण. मग दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतातच. मग आता त्याच्यातल्या कोणकोणत्या पाहिजेत बघा, हे साध्य बघा आपल्याला. डी बी सी टी म्हणजे जिथं जिथं ई आहे ते सगळ्याच घ्या. म्हणजेच काय, पहिला घ्या मग कोणता, बीई पहिला आणि तिसरं बीई भागिले सीई, बीई भागिले सीई बरोबर. आता नंतर पहिलं आणि तिसरं घेतलं, आता दुसरं आणि तिसरं घेऊ, टीई भागिले डी, टीई भागिले डीई, टीई भागिले कोणते येते काय, टीई भागिले डीई, टीई भागिले डीई. मग त्या बाजू लिहिल्या, पण इथं कारण लिहावं लागेल. काय कारण सांगणार आहेत, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संगत बाजू किंवा संगत भुजा. मग तिरकस गुणाकार करा. आपल्याला कोणता गुणाकार पाहिजेत अगोदर, डीईचा. म्हणजे हा घ्या अगोदर, डीई गुणिले डीई गुणिले बीई बरोबर कोणता सुरुवातीला, सीई गुणिले टीई, कारण गुणाकारातच आहेत सर्वच. सीई गुणिले टीई, सीई गुणिले टीई. यावरून जे काही साध्य दिलेलं होतं हे सिद्ध झालेलं आहे. प्रश्न 8वा, आकृतीमध्ये रेख एसी व बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. हे एसी आणि बीडी परस्परांना कुठे छेदतात, पी बिंदूमध्ये छेदतात. आणि एपी भागिले सीपी बरोबर बीपी भागिले डीपी हे गुणोत्तर दिले. एपी भागिले सीपी बरोबर डीपी, बीपी भागिले डीपी. तर सिद्ध काय करायचंय, त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी. मग आपल्याला साध्य म्हणजे जे सिद्ध करायचंय सांगितले काय आहे, त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी हे साध्य करायचं. मग आता सिद्धता लिहिते वेळेस म्हणजे त्याचं उत्तर लिहिते वेळेस अगोदर आकृतीचं निरीक्षण करा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला उत्तर काय लिहायचे ते. मग हे दोन त्रिकोण आहेत कोणते, ए बी पी म्हणजे हे डाव्या बाजूचा त्रिकोण आणि हा उजव्या बाजूचा त्रिकोण. या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. तर एक कोण तर पी कसा आहे, विरुद्ध कोण आहे, हे तर सारखं आहेच. नंतर आणखीन कोणता कोण दिलाय का, नाही. परंतु इथे गुणोत्तर दिले बघा, कोणतं, एपी भागिले सीपी, संगत बाजू आहेत का, हे एपी भागिले सीपी हे संगत बाजूचं एक गुणोत्तर, आणि दुसरं बीपी भागिले डीपी हे दुसऱ्या संगत बाजूचं गुणोत्तर. म्हणजे दोन बाजू आणि दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण, म्हणजेच कोणती कसोटी असणार आहे, बाकोबा कसोटी. मग लिहूयात उत्तर. म्हणजे बाकोबा कसोटीनं दोन त्रिकोण कसे असतील, समरूप असतील. दोन ओळीतच उत्तर आहे. त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये कोण पी एकरूप कोण पी किंवा पीचं पूर्ण नाव लिहा, कोण ए पी बी किंवा ए पी बी एकरूप कोण, हे दोन कोण इकडचा आणि इकडचा आहेत की विरुद्ध कोण, कोण ए पी बी एकरूप कोण कोणता घेता येईल इकडं, सी पी डी, सी पी डी विरुद्ध कोण. कोणता कोण म्हणून आता आपण, विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोण एकरूप असतातच. नंतर हे जे दिलेले आहे ते संगत बाजू आहेत बघा, कोणत्या, एपी भागिले सीपी बरोबर किंवा बरोबर आहेत. म्हणजेच काय म्हणता येईल याला, बरोबर संगत बाजू प्रमाणात आहेत. एपी भागिले सीपी बरोबर बीपी भागिले डीपी. हे कुठं दिले आपल्याला, उदाहरणार्थ म्हणून पक्ष. आणखीन बघा संगत बाजू आहेत का, एपी आणि सीपी, पहिल्याची एपी तर दुसऱ्याची सीपी.
पहिल्याची बीपी, दुसऱ्याची डीपी, संगत बाजू आहेत. म्हणून कोणत्या कसोटीनुसार? दोन बाजू आणि दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे बाकोबा बाजू कोन बाजू, बाकोबा समरूपता कसोटीने, बाकोबा समरूपता कसोटीने त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. हेच विचारले आपल्याला, दोन त्रिकोण फक्त समरूप दाखवा. प्रश्न 9 सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC, तर सिद्ध करा CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. तर आता या ठिकाणी हा पूर्ण A कोन आणि हा कोणता कोन? D कोन, बरोबर आहे का? बघा ADC आणि हा BAC, हे दोन कोन सारखे आहेत, काही सारख्या सिम्बॉलने दाखवलेले आहेत. तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. साध्य आहे, साध्य CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. सिद्धता लिहूया त्याची. तुमच्या लक्षात आलेच असेल कोणती कसोटी वापरता येईल आपल्याला. इथं बघा, हा कोण इथं आणि हा कोण, म्हणजे त्रिकोण कोणते घ्यावे लागतील? मोठा त्रिकोण आणि हा उजव्या बाजूचा त्रिकोण. मग याच्यामध्ये कोण A एकरूप कोण D असेल आणि कोण C हा दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक असेल. मग सिद्धता लिहिते वेळेस त्रिकोण फक्त नाव संगतीनुसार घ्या. मग त्रिकोण कोणता? मी इथं मध्यंतरीच नाव घेतो, BAC, त्रिकोण BAC व त्रिकोण संगतीनुसारच. आता A ची संगती कुणासोबत आली पाहिजे? D सोबत आली पाहिजे. म्हणजे आता पहिल्यांदा BA मध्यभागी घेतलाय, तर ह्या D ला सुद्धा मध्यभाग घ्या. ADC हा उजव्या बाजूचाच घ्यायचा आहे त्रिकोण. कोणता? त्रिकोण ADC मध्ये. तर आता इथं काळजीपूर्वक पहा, तर संगती C ची संगती C सोबत आहे आणि A ची संगती कोणासोबत आहे? D सोबत आहे, कारण A ची संगती ह्या A सोबत नाही आहे. मग ह्या दोन त्रिकोणामध्ये म्हणजे पक्ष दिले तेच लिहा. कोण BAC आहे का? बघा हा मोठा BAC, कोण BAC एकरूप कोण ADC. याचं कारण उदाहरणात दिलेलं आहे म्हणून पक्ष. नंतर आणखीन एकदा पहा, BAC C कोण शेवटला आणि DAC C कोण शेवटला. मग C हा कसा आहे? दोघांनाही सामायिक आहे. कोण C एकरूप कोण C, सामायिक कोण, सामायिक कोण, दोन्हीकडं सामायिक आहेत, सामायिक कोण. मग म्हणून दोन कोण झाले म्हणजेच कोणती कसोटी? कोको समरूपता कसोटीने, कोको समरूपता कसोटीने कोणकोणते त्रिकोण? हे वर नाव लिहिलेले त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC आणि किंवा हे कारण वरचं कोको समरूपता कसोटी इकडं कंसात सुद्धा तुम्ही लिहू शकता. मग आता दोन त्रिकोण समरूप आहेत, तर त्याच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतातच. पण आता इथं संगत बाजू तिन्ही बाजू घ्यायची गरज नाही, तर आपल्याला किती बाजू? जे साध्य आहे म्हणजे CA ची गरज आहे, CB ची गरज आहे आणि CD ची गरज आहे. म्हणजे C सोबतचे सगळेच घ्या. म्हणजे सुरुवातीला काय करू? इकडं CA तिसरं म्हणजे इकडं शेवटचं दुसरं CA भागिले इकडे सुद्धा काय असेल? CD, बरोबर आहे की? CD बरोबर. नंतर आणखीन कशाची गरज आहे आपल्याला? CB ची सुद्धा गरज आहे. म्हणजे तिसरं आणि पहिलं घ्या. CB इकडे सुद्धा तिसरं आणि पहिलं काय असेल? CA. आणि याचं कारण काय असेल? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू किंवा संगत भुजा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग तिरकस गुणाकार करा. CA गुणिले CA काय येईल? तिरकस गुणाकार CA चा वर्ग बरोबर, मग इकडचा गुणाकार करा CB गुणिले CD, CB गुणिले CD. आणि सिद्ध करायला आपल्याला हेच होतं, CB गुणिले CD. CA चा वर्ग बरोबर साध्य CB गुणिले CD, हे साध्य झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 1.3 पूर्ण पाहिलेला आहे. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.
धन्यवाद. थँक्यू.